पुढील होणारा सामना लवकरच सागर महागावकर आणि स्ट्राईकला येतो सागर महागावकर आणि नॉन स्ट्राईकला येतो विवेक काते आणि SYMDB क्रिकेट संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मी कमिटी यांना विनंती करतोय की जे प्रेक्षक आपल्या मैदानामध्ये घुसलेले आहेत त्यांना प्रथमतः विनंती करून प्लीज SYMDB संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतात ते मला वाटतं सत्यम माडिक सलामीचं षटक घेऊन येतात आणि त्यांचा मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे तो हा तळा तालुक्यातला एक नावाजलेला फलंदाज सागर महागावकर RK क्रिकेट संघाचा हा सलामीचा फलंदाज आणि हलक्या हाताने कटवलेला ऑफ साईडला चेंडू आणि मला वाटतं एक धावा त्यांनी कंप्लीट केलेली आहे आणि एकाच धावेवरती मला वाटतं त्यांना समाधान मानावं लागणार आहे आणि अशा प्रकारे RK क्रिकेट संघ बोरीचा माळ ह्या संघाचा धावसंख्येचा श्री गणेशा होतोय एका चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 1 आणि आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक घेऊन येतात ते सत्यम माडिक आणि त्यांचा मारा करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत ते सलामीला आलेला हा RK क्रिकेट संघाचा फलंदाज विवेक काते एका चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 1 आणि त्यांचा एक 7 ते 8 पावलांचा हा रनअप सत्यम माडिक यांचा आणि मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे तो हा विवेक काते आणि मला वाटतं लेग साईडला ग्लान्स केलेला हा चेंडू हवेमध्ये आणि तेवढ्याच थोडा प्रकारचं गचाळ असं क्षेत्ररक्षण नवुश खेडेकर यांच्याकडून फार कमी प्रमाणामध्ये असं त्यांच्याकडून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र RK क्रिकेट संघ बोरीचा माळ यांच्या सलामीचे फलंदाज घेताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी हा चेंडू अखेर मला वाटतं 3 धावसंख्या घेतलेली आहे 3 धावसंख्या आणि वाढती धावसंख्या मात्र 2 चेंडू अखेर झालेली आहे ती 4 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 4 परत एकदा स्ट्राईकला आलेला आहे तो सागर महागावकर सत्यम माडिक यांचा पुढील चेंडू वैयक्तिक पहिल्या षटकातील त्यांचा हा तिसरा चेंडू सत्यम माडिक यांचा मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला तो सागर महागावकर आणि ऑफ साईडला ग्लान्स केलेला चेंडू आणि मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये पंचांचा निर्णय 2 धावसंख्या झालेली आहे ती 3 चेंडू अखेर 6 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 6 चेंडू आलेला आहे चौथा चेंडू त्यांच्या सत्यम यांच्या षटकातील मी समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांचे प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी लाईनमॅन आपले ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडता येईल आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट लागता येणार नाही आणि मला वाटतं लेग साईडला हा लांबच लांब षटकार सागर महागावकर यांच्या बॅटमधून षटकार धावसंख्या झालेली आहे ती 12 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 12 RK क्रिकेट संघ बोरीचा माळ यांची चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल जाताना आपल्याला पाहायला मिळते ते सागर महागावकर परत एकदा सत्यम माडिक यांचा पुढील चेंडू आणि परत एकदा मला वाटतं लेग साईडला ग्लान्स केलेला चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण रोहित घाटुआ यांच्याकडून आणि हा झेल बाद झालेला आहे तो सागर महागावकर RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाला एक धावसंख्या झालेली ती 12 सागर महागावकर यांची जागा घेण्यासाठी आलेले ते दिवेश खेडेकर बघूया आपल्या संघासाठी काय करतायत सत्यम माडिक यांचा पुढील चेंडू त्यांच्या षटकातील मला वाटतं हा त्यांचा शेवटचा चेंडू असेल मारा करण्यासाठी दिवेश खेडेकर सज्ज झालेला आहे आणि मला वाटतं हलक्या हाताने कटवलेला चेंडू लेग साईडला एक धावसंख्या त्यांची पूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं तेवढ्याच दुसऱ्या धावसंख्येचा त्यांचा प्रयत्न आणि तेवढं चपळाईचं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं परत क्षेत्ररक्षक शरद दिवेकर यांच्याकडून थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि एका धावसंख्येचं रूपांतर मात्र 2 धावसंख्येमध्ये केलं त्या RK क्रिकेट संघाचे हे फलंदाज दिवेशने 2 मार एका षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 14 एका षटकाखेर धावसंख्या झालेली ती 1 बाद 14 SYMDB क्रिकेट संघाला परत एकदा मी विनंती करतोय की जास्त टीम मीटिंग आपल्याला करायची नाही आपल्याला वेळाअभावी सर्व 16 सामन्यांचे प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण ह्या करतोय श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक पर्व 6 ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि हा चालू असलेला सामना SYMDB क्रिकेट संघ वर्सेस RK क्रिकेट संघ बोरीचा माळ तळा तालुक्यातील दोन्हीही नावाजलेले हे असे संघ एका समोर
एकामेकांसमोर भिडलेले आहेत आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो नवुष खेडेकर. नवुष खेडेकर नवुष खेडेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि त्यांचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला तो विवेक काते. सलामीला आलेला सागर महागावकर यांच्या सोबत अजूनही मैदानावरती उभा आहे. बघूया नवुष खेडेकर यांचा पुढील चेंडू आणि मला वाटतं अवांतर चेंडू आणि अवांतर चेंडू अखेर मला वाटतं एसटी रक्षकाकडून थोडी चूक होते आणि 2 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 16. धावसंख्या झालेली आहे ती 16. नवुष यांचा पुढील चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून सुद्धा दुसरं षटक घेऊन येते ते नवुष खेडेकर. SIMDB क्रिकेट संघाचा हा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून मानला जातो आणि त्यांचा मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेले आहेत ते. आणि आम्हाला वाटतं ऑफ साईडला ग्लान्स केलेला हा चेंडू. 1 धावसंख्या त्यांची पूर्ण झाली आणि दुसरी धावसंख्या सुद्धा अतिशय चपळाईने पूर्ण केलेली आहे ते RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाच्या फलंदाजांनी. धावसंख्या मात्र वधारताना दिसते ती RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाची. धावसंख्या झालेली ती 1/18. एका चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 18. मी आलेल्या सर्व संघांना विनंती करतोय समर्थ क्रिकेट संघ मोरवणे या संघाकडून ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांनी लवकरात लवकर आपली एंट्री फी भरून आपला प्रवेश मात्र निश्चित करायचा आहे. आणि परत एकदा मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये मारलेल्या पंचांचा निर्णय डिक्लेअर झोन 2. दोन चेंडू मला वाटतं झालेले आहेत आणि 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 20. त्यांचं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतायत ते मात्र नवुष खेडेकर. आणि तेवढीच चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाकडून. आणि सलामीला आलेला हा फलंदाज विवेक काते अजूनही मैदानावरती आणि त्याला साथ देण्यासाठी वनडाऊनला आलेला हा दिवेश खेडेकर. खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजीचं प्रदर्शन RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाकडून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. आणि तेवढ्याच ताकदीचा असलेला हा संघ SIMDB क्रिकेट संघ गौवाडी त्याचा हा स्ट्रायकर गोलंदाज नवुष खेडेकर. परत एकदा मला वाटतं यॉर्कर लेनचा हा चेंडू आणि एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान. तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अजय रिकामे यांच्याकडून. 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 21. नवुष यांचा पुढील चेंडू त्यांच्या षटकातील त्यांचा हा 4था चेंडू. 7 ते 8 पावलांचा हा त्यांचा रनअप नवुष खेडेकर यांचा. दिवेश हे मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेले आहेत आणि परत एकदा ऑफ साईडला कटवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाण्याची शक्यता. आणि 1 धावसंख्या सुद्धा पूर्ण आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण केलेली आहे ती RK क्रिकेट संघ. पंचांचा निर्णय 2. किती धावसंख्या झाली? 23 धावसंख्या झालेली आहे ती 23. वाढती धावसंख्या RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाची. नवुष खेडेकर यांचा पुढील चेंडू फुल टॉस टाकलेला आणि 1 धावसंख्या त्यांची पूर्ण. मला वाटतं परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या ह्या स्पर्धेसाठी MCAचे जे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते सनीत आणि केतन सर. सनीत सर आणि केतन सर खूप चांगल्या प्रकारचं पंचांची भूमिका आपल्या ह्या स्पर्धेसाठी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही समर्थ क्रिकेट संघ मोरवणे या संघाकडून. पंच म्हणून सनीत सर आणि केतन सर आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत. आणि नवुष यांचा पुढील चेंडू विवेक यांना आणि मला वाटतं ऑफ साईडला कटवलेला चेंडू आणि सुंदर असा झेल अजय रिकामे यांच्याकडून. विवेक हा झेलबाद झालेला आहे. 2 गडी बाद झालेले RK क्रिकेट संघाचे आणि धावसंख्या मात्र धावसंख्या मात्र 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 24. हानामारीचं षटक आता तिसरं षटक ह्या क्रिकेटच्या सामन्यामधलं मानलं जातं. 3 षटकांचा हा सामना. तिसरं षटक हाताळतील मला वाटतं आकाश दर्गे आणि विवेक. 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 24. 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 24. SIMDB क्रिकेट संघाला मी विनंती करतो की टीम मीटिंग आपल्याला जेवढी कमी करता येईल तेवढं आपल्या ह्या आम्हाला आयोजकांना तेवढं चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्ही तुमच्याकडून लाभलं असं समजू. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक मात्र हाताळतात ते आकाश दर्गे
आणि विवेक काते मला वाटतं जेलबाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो हा आर के क्रिकेट संघाचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गेल्या 2-3 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे ख्याती आर के क्रिकेट संघामधून त्यांनी मिळवली असा हा मोहन गायकर. आणि तेवढाच मला वाटतं त्याच्यासोबत स्ट्राईकला अजून ही फलंदाज आहे तो अनुभवी दिवेश खेडेकर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना करणार दिसतात शरद दिवेकर. त्यांच्या ह्या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक हाताळतात हानामारीचं षटक ज्याला मानलं जातं असा हा षटक घेऊन येतात ते आकाश दर्गे आणि त्यांचा मारा करण्यासाठी मात्र तेवढाच सज्ज झालेला आहे तो आर के क्रिकेट संघाचा फलंदाज दिवेश खेडेकर आणि नॉन स्ट्राईकला मात्र मोहन गायकर. 2 षटका अखेर धावसंख्या झालेली ती 24 त्यांच्या षटकातील त्यांचा हा पहिला चेंडू आणि मला वाटतं तेवढाच मारण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे पण एक धावसंख्या मात्र रोखू शकलेला नाही आहे SOMDB क्रिकेट संघ. धावसंख्या वाढती झालेली आहे ती वाढती धावसंख्या एका चेंडू अखेर 25. स्ट्राईकला आलेला आहे तो मोहन गायकर. आकाश दर्गे यांचा पुढील चेंडू 7 ते 8 पावलांचा हा रनअप आकाश दर्गे यांचा त्यांचा मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे तो मोहन गायकर. आकाश दर्गे बघूया आणि मला वाटतं मारण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे आणि तेवढंच चपळाईचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं ते SOMDB क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक स्वतः रजित घाटवा यांच्याकडून. धावसंख्येला मात्र कुठेतरी थोडा पूर्णविराम लावताना दिसत आहे ते आकाश दर्गे. बघूया त्यांच्या षटकातील मात्र तिसरा चेंडू मारा करण्यासाठी मोहन गायकर. बघूया आपल्या संघासाठी आणि अवांतर चेंडू दरम्यान मला वाटतं पाठीमागे यष्टीरक्षकाकडून थोडी चूक झालेली आहे आणि धावसंख्या पंचांचे निर्णय 2. टोटल धावसंख्या झालेली आहे ती 27. धावसंख्या झालेली आहे ती 27. आकाश दर्गे यांचा पुढील चेंडू थोडी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल या मागच्या चेंडूमध्ये. आणि मला वाटतं मारण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे आणि चेंडू मात्र गेलेला आहे तो लेग साईडला आणि एक धावसंख्या पूर्ण गचा क्षेत्ररक्षण सत्यम माडिक यांच्याकडून आणि एक चेंडू एक धावसंख्येचं रूपांतर मात्र 2 धावसंख्येमध्ये केलं आर के क्रिकेट संघ. मोहन गायकर यांनी मारलेला हा चेंडू. धावसंख्या मात्र 29. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं आर के क्रिकेट संघ बोरीचा माल. पुढील चेंडू आकाश दर्गे यांचा. मोहन गायकर बघूया आपल्या संघासाठी नक्की काय करतील आणि मला वाटतं लेग साईडला परत एकदा एक धावसंख्या त्यांची पूर्ण झाली आणि दुसरी धावसंख्या सुद्धा ते मला वाटतं आणि पंचांचा निर्णय नॉट आउट 2 धावसंख्या. चांगलं क्षेत्ररक्षण SOMDB क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक धीरज भाडिक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं पण एक धावसंख्येचं रूपांतर मात्र 2 धावसंख्येमध्ये केलं आर के क्रिकेट संघाचे हे फलंदाज. धावसंख्या वधारताना दिसते. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 31. 4 बॉल 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 31. 5वा चेंडू आकाश दर्गे यांचा आणि मला वाटतं पंचांचा निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन आकाश दर्गे यांच्याकडून. त्यांच्या षटकातील हा त्यांचा शेवटचा चेंडू असेल आकाश दर्गे यांच्या. थोडा ऑफ कटर टाकलेला हा चेंडू आकाश दर्गे यांचा. मोहन गायकर थोडेसे मला वाटतं चकित झाले असतील आणि त्यांचा षटकातील शेवटचा पहिल्या इनिंग मधला मारा करण्यासाठी मोहन गायकर. बघूया आपल्या संघासाठी आणि हा मात्र अवांतर चेंडू. धावसंख्या 32 झालेली आहे. पुढचा चेंडू आणि
होतील. 3 षटका अखेर धावसंख्या मात्र 35 आणि 36 धावसंख्येचं आव्हान SYM-DB क्रिकेट संघाला दिलेलं आहे. आर के क्रिकेट संघ बोरीचामाळ या संघाने त्याने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे आणि SYM-DB क्रिकेट संघाला विनंती करतोय त्यांच्या कर्णधारांना की त्यांनी लवकरात लवकर आपल्या सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. फणसवाडी क्रिकेट संघ आणि वावडुंगी प्रफुल ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की पॅव्हलियन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. फणसवाडी क्रिकेट संघाचे कर्णधार पॅव्हलियन कक्षाकडे आलेले आहेत. वावडुंगी प्रफुल आर के क्रिकेट संघ यांनी लवकरच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि SYM-DB क्रिकेट संघाला मी विनंती करतो की त्यांनी सलामीचे 2 बॅटर आपल्या मैदानामध्ये पाठवायचे आहेत. लवकरात लवकर पंच सुद्धा विनंती करतायत की लवकरात लवकर त्यांनी आपले बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. SYM-DB क्रिकेट संघ कर्णधार शरद दिवेकर आणि सलामीचे बॅटर म्हणून मला वाटतं येत आहेत ते रजित घाटवळ आणि त्यांच्या सोबत मात्र नऊश खेडेकर. 3 षटका अखेर 18 चेंडूमध्ये धावसंख्येची मला वाटतं गरज आहे ती 36. धावसंख्या एका चेंडू अखेर झालेली आहे ती 3. दोन्ही असे तुल्यबळ संघ आपल्याला आपल्या समोर पाहायला मिळतात ते SYM-DB क्रिकेट संघ आणि आर के क्रिकेट संघ बोरीचामाळ. तळा तालुक्यातील दोन्हीही नावाजलेले असे हे संघ आणि मला वाटतं लेग साईडला ग्लान्स केलेला चेंडू. 1 धावसंख्या सुद्धा पूर्ण आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण केलेली आहे ती मला वाटतं SYM-DB क्रिकेट संघाने. 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 5. 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 5. मोहन गायकर यांचा पुढील चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येते. त्यांच्या षटकातील मात्र तिसरा चेंडू मोहन गायकर यांचा मारा करण्यासाठी परत एकदा स्ट्राईक वरती आहे तो रजित आणि परत एकदा लेग साईडला मला वाटतं 1 चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण. धावसंख्या पंचांचा निर्णय 1 डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 6. बिनबाद 6. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती SYM-DB क्रिकेट संघाचे आणि सलामीचं षटक हाताळताना दिसतात ते मोहन गायकर. त्यांच्या षटकातील 4था चेंडू मारा करण्यासाठी अतिशय संत पद्धतीने फलंदाजी चालू आहे ती SYM-DB क्रिकेट आणि मारण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे आणि 1 चेंडू मला वाटतं 1 धावसंख्येपासून रोखू नाही शकलेले त्या आर के क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक म्हणून कर्णधार म्हणून ते जी भूमिका जी निभावतात आर के क्रिकेट संघ बोरीचामाळ यांचे सागर महागावकर.
आणि स्ट्राईकला आलेला आहे तो. 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 7. 5वा चेंडू मोहन गायकर यांचा. नवुष खेडेकर मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे. बघूया. आणि मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंचांचा निर्णय अतिशय उत्कृष्टरित्या पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवुष यांनी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मारून धावसंख्या झालेली आहे ती 8. 5 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 8. त्यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करण्यासाठी परत एकदा स्ट्राईक वरती अजूनही सलामीचे फलंदाज मैदानावरती उपलब्ध आहेत SOMDV क्रिकेट संघाचे. आणि मला वाटतं परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 9. एका षटका अखेर धावसंख्या झालेली ती 9. एक षटक संपलेला आहे. एक षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे. एका षटका अखेर धावसंख्या मात्र झालेली आहे ती 9. दुसरं षटक मला वाटतं हाताळतील अनिकेत. RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाकडून. आणि स्ट्राईकला अजूनही सलामीला आलेली जोडी SOMDV क्रिकेट संघाचे रजित घाटुळ आणि नवुष खेडेकर. एका षटका अखेर धावसंख्या झालेली ती 9. एक 36 धावांचं तगडं आव्हान RK क्रिकेट संघ बोरीचा माळ या संघाने SOMDV क्रिकेट संघासमोर ठेवलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारची सुरुवात सुद्धा आपल्याला SOMDV क्रिकेट संघाकडून पाहायला मिळाली. एका षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 9. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतात ते अनिकेत. आणि त्यांचा मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे तो रजित. स्ट्राईकला आहे. बघूया त्यांच्या षटकातील पहिला चेंडू आणि तेवढ्याच हाफ साईडला टाकलेला. आणि तेवढाच मला वाटतं झेल बाद खराब असा चेंडू टाकला होता तो अनिकेत यांनी. आणि तेवढा मला वाटतं तेवढा फायदा उचलता आला नाही रजित घाटुळ यांना. एक 7 ते 8 पावलांचा रनअप असेल अनिकेत खेडेकर यांचा. आणि मला वाटतं मारण्याच्या नादामध्ये परत एकदा बीट झालेला आहे. थोडा संत गतीने मला वाटतं गोलंदाजी करतात ते अनिकेत खेडेकर. मारण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे. मात्र पंचांचा निर्णय हा लेग बाईज आणि धावसंख्या मात्र वधारताना दिसते थोडीफार 10. 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 10. अनिकेत खेडेकर यांचा पुढील चेंडू तिसरा चेंडू नवुष खेडेकर मारा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि मला वाटतं पंचांचा निर्णय पंच आमच्याकडे वळताना दिसत आहे. आणि अवांतर चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 11. 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 11. त्यांच्या षटकातील तिसरा चेंडू मारा करण्यासाठी नवुष खेडेकर सज्ज झालेला आहे. आणि मला वाटतं नो बॉल. पंचांचा निर्णय पंच मात्र दंडित करताना दिसत आहेत. फ्री हिट. पुढील चेंडू फ्री हिट असेल. 2 चेंडू मला वाटतं अनिकेत खेडेकर यांनी चांगल्या प्रकारे हाताळले होते. आणि त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू त्यांनी अवांतर चेंडू देऊन समोरच्या संघाला आपले धावा बहाल केलेल्या आहेत. आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. ह्याच्यानंतर होणारा सामना फणसवाडी क्रिकेट संघ वर्सेस वावडुंगी प्रफुल्ल. हा बोल.
पंचांचा निर्णय नो बॉल, नो बॉल, फ्री हिट. पंचांचा निर्णय अवांतर चेंडू नो बॉल आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. अनिकेत खेडेकर यांचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी फ्री हिटचा फायदा घेण्यासाठी मला वाटतं स्ट्राईक वरती आहे तो नवुश खेडेकर. त्यांच्या षटकातील हा त्यांचा तिसरा चेंडू. दोन चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले होते अनिकेत खेडेकर यांनी. पुढील चेंडू बघूया फ्री हिटचा फायदा उचलतायत का. आणि परत एकदा मला वाटतं अवांतर चेंडू. पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत. अवांतर चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 13. धावसंख्या झालेली ती 13 आणि अजूनही फ्री हिट चा चेंडू चालूच आहे. मला वाटतं राऊंड द विकेट टाकताना अनिकेत खेडेकर आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा आणि मला वाटतं हवेमध्ये झेल आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारचं झेल घेतलेलं आहे. पण फ्री हिटचा हा चेंडू असल्या कारणाने 2 धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 15. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये आपल्या महानंकोंड गावचे श्री रतीश मिरगल साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. तरी मोरवणे गावाकडून आणि समर्थ क्रिकेट संघ मोरवणेकडून त्यांचा इथे सत्कार समारंभ करण्यात येतोय. तर मी रतीश मिरगल साहेबांना विनंती करेन त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे, स्टेजजवळ संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आपल्या गावचे मोरवणे गावचे उपाध्यक्ष माननीय श्री आनंद रिकामे साहेब आणि सर्व खेळाडू यांच्या हस्ते त्यांचा इथे सत्कार केला जातोय. खरोखरच तुमचं सहकार्य आपल्या मंडळाला लाभलं आणि आपण इथे उत्कृष्ट प्रकारे एक चांगली स्पर्धा इथे आयोजित केली आहे YouTube लाईव्हची. 16. त्याचबरोबर सचिन काते साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी स्टेजजवळ संपर्क साधायचा आहे. सचिन काते साहेब यांचं सुद्धा सहकार्य श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांना लाभलेलं आहे आणि खरोखर एक चांगल्या प्रकारची स्पर्धा इथे मोरवणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि सचिन काते साहेबांचा इथे सत्कार समारंभ ते आणि सचिन काते साहेबांचा सत्कार आशिषदादा रिकामे यांच्या हस्ते करण्यात येईल. आशिषदादा खरपुडे यांच्या हस्ते करण्यात येईल. त्याचबरोबर वाडुगी गावचे श्री सिद्धेश कोदेरे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉसच्या इथे संपर्क साधायचा आहे. सिद्धेश कोदेरे साहेब वाडुगी गावचे त्यांचं सुद्धा इथे सहकार्य लाभलेलं आहे आपल्या श्रीकृष्ण चषक 2024 साठी. कोदेरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे आणि त्यांचा सत्कार समर्थ क्रिकेट संघ मोरवणेचे समर्थक अनिल मिरगल साहेब हे करतील. संघाची धावसंख्या आहे ती 19. मला वाटतं विजयासाठी SYMDB क्रिकेट संघाला 6 चेंडू अखेर धावसंख्येची गरज आहे ती 17. माननीय श्री विकासजी पागार साहेब भानंकोट वृंदावन यांचे सुद्धा ह्या श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक ह्या स्पर्धेसाठी त्यांची आपली उपस्थिती लाभलेली आहे. त्यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करतोय आणि त्यांना सत्कार करण्यासाठी मी शुभम रिकामे साहेब यांना विनंती करतोय की ते त्यांना सन्मानित करतील आणि त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. पंचांना विनंती आहे की सुरू असलेला सामना SYMDB आणि बोरीचामाल यांचा लवकरात लवकर संपन्न करायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही ह्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपली हे उपस्थिती दाखवली त्याबद्दल समर्थ क्रिकेट संघ मोरवणेतर्फे तुमचे आम्ही हार्दिक आभार करतो, स्वागत करतो. बॉलर नेम सागर मागावकर आणि तेवढ्याच ताकदीने कटवलेला चेंडू आणि मला वाटतं चेंडू मारलेला आहे तो षटकार.
मैदानावरती उपलब्ध आहे. धीरज याने मारलेला हा लेग साईडला सुंदर असा षटकार. अजूनही मला वाटतं 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. हाणामारीचं षटक हाताळताना दिसत आहे सागर मागावकर आणि तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मला वाटतं अजूनही मैदानावरती उभे आहेत ते नवश खेडेकर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो धीरज. आणि मला वाटतं एक चोरटी धावसंख्या म्हणावी लागेल क्रिकेटच्या ह्या मैदानामधली. नवश खेडेकर यांनी एक धावसंख्या काढून 4 चेंडू अखेर मला वाटतं 10 धावसंख्येची गरज. श्रीकृष्ण चषक 2024 आयोजित ह्या स्पर्धेसाठी माननीय श्री सिद्धेजी कोदेरे साहेब यांनी वावडुंगी यांनी सुद्धा ह्या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची रोख रक्कम जाहीर केलेली आहे. समर्थ क्रिकेट संघ मोरवणे तर्फे तुमचे हार्दिक आभार. त्याच्यानंतर माननीय श्री राजेशजी तुकाराम चाचे साहेब यांनी सुद्धा ह्या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची रोख रक्कम जाहीर केलेली आहे. तुमचं सुद्धा मनापासून आभार मानतो. परत एकदा मैदानाकडे आपण वळतोय आणि पंचांचा निर्णय 2 धावसंख्या मात्र अजूनही मला वाटतं 3 चेंडू अखेर. धावसंख्या झालेली आहे ती 28. अजूनही मला वाटतं 3 चेंडू अखेर 8 धावसंख्येची गरज SYMDB क्रिकेट संघाला. आणि मला वाटतं एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आणि परत एकदा स्ट्राईकला मला वाटतं येतोय तो नवश खेडेकर. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मला वाटतं मैदानामध्ये उभा आहे आणि हाणामारीचा षटक हाताळताना दिसत आहे स्वतः RK क्रिकेट संघाचे कर्णधार सागर मागावकर. 2 चेंडू अखेर मला वाटतं 7 धावसंख्येची गरज आहे SYMDB क्रिकेट संघ या संघाला विजयासाठी. 2 चेंडू अखेर धावसंख्येची गरज आहे ती 7. SYMDB क्रिकेट संघाचा हा सलामीला आलेला हा फलंदाज बॅटर अजूनही मात्र मैदानावरती उभा आहे. बघूया आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते RK क्रिकेट संघ बोरीचामा या संघाकडून. आणि येता हा शेवटचा चेंडूमध्ये मला वाटतं 6 धावसंख्येची गरज आहे SYMDB क्रिकेट संघाला. आणि नक्कीच मारण्याची ताकद सुद्धा ठेवतो हा धीरज महाडिक. बघूया निर्णायक असा हा चेंडू. शेवटचा चेंडू सागर मागावकर यांचा आणि मारण्याच्या नादामध्ये बीट झालेल्यांनी विजयी होतोय तो RK क्रिकेट संघ बोरीचामाळ. धन्यवाद श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक ह्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. मी समर्थ क्रिकेट संघ मोरवणे या संघाचा मनापासून आभारी आहे. आणि पुढील होणारा सामना ह्या सामन्यामध्ये विजयी संघ झालेला तो RK क्रिकेट